नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट मराठी. तर आज आपण बघणार आहोत कॅन डिॲक्टिवेट फंक्शन गार्ड. आणि हा जो गार्ड आहे हा तुम्हाला एक संधी देतो की जेणेकरून एखादा कंपोनंट जो आहे त्या कंपोनंटमध्ये काही अनसेव्ड चेंजेस असतील, ठीक आहे, आणि जर एखादा युजर तो कंपोनंट सोडून दुसरीकडे जात असेल तर तुम्हाला एक चान्स मिळतो की तो कंपोनंट सोडण्याच्या आधी एखादा वॉर्निंग मेसेज वगैरे युजरला द्यायचा असेल तर, म्हणजे तिथे तुम्ही प्रिव्हेंट करू शकता युजरला. तर ते युजरवर असेल, तर तो जायचं असेल त्याला दुसऱ्या नवीन राऊटला तो जाऊ शकतो, जायचं नसेल तर तो कॅन्सल करतो आणि याच राऊटला किंवा याच कंपोनंटला तो राहतो आणि त्याचा जो अनसेव्ड डेटा जो आहे तो सेव्ह करतो. त्याच्यानंतर आपण त्याला अलाउ करू शकतो. तर आपण सुद्धा सेम जी कंडिशन आहे तीच आपण इथे इम्प्लिमेंट करणार आहोत. आपल्याला आता चॅप्टर कंपोनंटवरून होम कंपोनंटला जायचं आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला एक अलर्ट शो करायचा आहे, जेणेकरून युजरला कळायला पाहिजे की इकडे काहीतरी अनसेव्ड चेंजेस आहेत आणि मला ते चेंजेस जे आहेत ते सेव्ह करावे लागतील. त्याच्याशिवाय मला या दुसऱ्या राउट्सला मूव्ह करता येणार नाही. ठीक आहे. म्हणजेच कसं आहे, आता जर फॉर एक्झाम्पल आपण चॅप्टर कंपोनंटला ते लावला, तर इथनं तुम्ही कोणत्याही मेनूला तुम्ही प्रोडक्ट्सला जरी गेले किंवा जाऊ इच्छिता असाल, तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला तो अलर्ट येईल. टी शर्टला किंवा होमला जाऊ इच्छिता तर त्या केसमध्ये सुद्धा अलर्ट येईल. तर हे सेम काइंड ऑफ आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. तर ह्याच्या नावाकडे तुम्ही जर पाहिलं कॅन डिॲक्टिवेट फंक्शन, तर इथं नावावरूनच तुम्हाला कळतं की हा जो रूट आहे, हा रूट ज्यावेळेस डिॲक्टिवेट होईल, म्हणजेच आपण ज्यावेळेस नवीन रूटला जाण्याचा प्रयत्न करू, तर त्यावेळेस जो जुना रूट आहे तो डिॲक्टिवेट होतो. तर ते डिॲक्टिवेट होण्याच्या वेळेसच आपल्याला जर काही अलर्ट्स वगैरे काही द्यायचे असतील, ठीक आहे, किंवा ॲक्सिडेंटली कसं कधी काय होतं की एखादा फॉर्म आहे फिल करताना ॲक्सिडेंटली दुसऱ्या मेनूला किंवा दुसऱ्या कारण की कसं असतं रिअल टाईम ॲप्लिकेशनमध्ये लेफ्ट हँड साईडला सुद्धा मेनूज असतात, वरती सुद्धा असतात. तर काही एक इन्फॉर्मेशन फिल करताना चुकून जर दुसरीकडे क्लिक झालं तर तो डायरेक्टली त्या मेनूला मूव्ह न होता त्याला एक अलर्ट आपण देऊ शकतो. तर ही एक पर्टिक्युलर केस झालेली आहे. तुम्ही आणखी काही रिक्वायरमेंट्स असतात रिअल टाईम ॲप्लिकेशनमध्ये भरपूर. तर त्या रिअल टाईम ॲप्लिकेशननुसार किंवा ज्या काही तुमच्या गरजा आहेत रिक्वायरमेंटनुसार तुम्ही कॅन डिॲक्टिवेट जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर हे ॲक्च्युली आपल्याला पर्टिक्युलर रूट लिव्ह करतानाच आपल्याला कामी येत असतं. ठीक आहे. तर कॅन डिॲक्टिवेट फंक्शन जे आहे आपण इम्प्लिमेंट करूया. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये राउट गार्ड डॉट कन्फिग नावाची जी .ts नावाची फाईल आहे ती आपण क्रिएट केलेली होती. याच्यामध्ये कॅन ॲक्टिवेट गार्ड आपण इम्प्लिमेंट केला होता. तर सेम आता आपल्याला काय इम्प्लिमेंट करायचं आहे, कॅन डिॲक्टिवेट. तर एक्सपोर्ट कॉन्स्ट कॅन डिॲक्टिवेट गार्ड. ठीक आहे. तर कॅन डिॲक्टिवेट गार्ड आपण एक फंक्शन लिहिलेलं आहे इथे आणि याला आपल्याला टाईप द्यायचा आहे या फंक्शनला कॅन डिॲक्टिवेट फंक्शनचा टाईप. ठीक आहे. आता हा कॅन डिॲक्टिवेट फंक्शनचा टाईप दिल्यानंतर इथे तुम्हाला ॲक्च्युली कॅन डिॲक्टिवेट फंक्शनचं जे तुम्हाला सिग्नेचर जर मी दाखवलं तर तुम्ही इथे जाऊन पाहू शकता. इथे एक प्लेस होल्डर आहे. ठीक आहे. कॅन डिॲक्टिवेट फंक्शन जे आहे याला एक प्लेस होल्डर आहे. तर या प्लेस होल्डर म्हणजेच हा जेनेरिक टाईप आहे. तर या जेनेरिक टाईपमध्ये तुम्हाला कंपोनंट जे आहे ते पास करावं लागतं. ठीक आहे. तर तुम्ही इकडे जर पॅरामीटरमध्ये पाहिलं तर तोच टाईप जो आहे इथे यूज केला जातोय या कंपोनंट पॅरामीटरसाठी. ठीक आहे. तर कंपोनंटला जसं की आपल्याला माहिती आहे कंपोनंटचं जर पॅरामीटर असेल तर आपल्याला तिथं कंपोनंटच द्यावं लागतं. ठीक आहे. आणि इथे जर या टीच्या जागी आपल्याला कंपोनंट द्यायचा असेल तर या टीच्या जागी सुद्धा आपल्याला तो पर्टिक्युलर कंपोनंट द्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर हे सगळे जे आहेत पॅरामीटर्स आहेत त्याचे आपण कॉपी करून घेऊया आणि पॅरामीटर्स बद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया. ठीक आहे. इक्वल्स टू हे पॅरामीटर आहेत आणि त्याच्यानंतर हे जे फंक्शन आहे, एक काम करूया आपण याला नेक्स्ट लाईनला घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर आपण काय केलेलं आहे, हे जे पॅरामीटर आहेत आपण व्यवस्थितपणे घेतलेले आहेत, तुम्हाला दिसतील स्क्रीनवर म्हणून. तर कॅन डिॲक्टिवेट गार्ड, कॅन डिॲक्टिवेट फंक्शनला या फंक्शनचा जो टाईप आहे तो आहे हा कॅन डिॲक्टिवेट फंक्शन टाईप. आणि हा जो कॅन डिॲक्टिवेट फंक्शन टाईप आहे हा एक्सपेक्ट करतोय ॲटलिस्ट वन आर्ग्युमेंट इथे. ठीक आहे. तर हा जो टी आहे या टीच्या जागी आपल्याला कंपोनंट द्यावा लागणार आहे कारण की तोच जो टी आहे तो इथे
ॲज अ कंपोनंट म्हणून इथे यूज केला जातोय. ठीक आहे. तर आपल्याला आता कंपोनंट कोणता द्यायचा आहे, कारण की आता हा जो कॅन डिॲक्टिव्हेट गार्ड जो आहे, आता जसं की मी तुम्हाला UI वर दाखवलं होतं. ठीक आहे. कॅन डिॲक्टिव्हेट फंक्शन गार्ड जो आहे तो आपण या चॅप्टर कंपोनंटवर यूज करणार आहोत. ठीक आहे. तर मग इथे आपल्याला कंपोनंट कोणता द्यावा लागणार आहे, चॅप्टर कंपोनंट. ठीक आहे. तर मग इथे आपण इम्पोर्ट करूया चॅप्टर कंपोनंटला आणि हाच चॅप्टर कंपोनंट जो आहे ॲज अ टाईप इथे या कंपोनंटला पॅरामीटरला आपल्याला द्यायचा आहे. आणि याचा जो आता रिटर्न टाईप आहे तुम्ही पाहू शकता, मे बी एसिंक आहे आणि गार्ड रिझल्ट म्हणजे सेम आहे. हा जो रिटर्न टाईप आहे याचा कॅन ॲक्टिव्हेट गार्डचा तोच रिटर्न टाईप याला सुद्धा आहे कॅन डिॲक्टिव्हेट गार्डला. म्हणजे आयदर बुलियन रिटर्न करणार किंवा ऑब्झर्वेबल ऑफ बुलियन किंवा मग प्रॉमिस ऑफ बुलियन. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे रिटर्न करणार आहे. तर आता आपल्याला इथं काय चेक करायचं आहे, आता कंपोनंट तर आहे आपल्याकडे, तर मग आपण काय करायचं, एक व्हेरिएबल घ्यायचा आहे कॉन्स इज अनसेव्ड चेंजेस. ठीक आहे. ही एक यूज केस आहे. इथे गरजेनुसार हा कोड तुम्ही बदलू शकता जशी तुमची आवश्यकता आहे त्यानुसार. तर आपल्याकडे कंपोनंट आहे पॅरामीटरमध्ये कंपोनंट डॉट अनसेव्ड चेंजेस. ठीक आहे. तर हे अनसेव्ड चेंजेस नावाची जी की आहे ती मी ॲड केलेली आहे या चॅप्टर कंपोनंटमध्ये. जर तुम्ही इथे गेलात तर ही प्रॉपर्टी आहे अनसेव्ड चेंजेस नावाची, बुलियन प्रॉपर्टी आहे, हिची सध्या व्हॅल्यू आहे फॉल्स. मी हटकून इथे फॉल्स ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला अलर्ट इथे ट्रू करावं लागेल तर जेणेकरून आपल्याला अलर्ट दाखवता येईल. तर अनसेव्ड चेंजेस जर ट्रू असतील, ठीक आहे, तर आपल्याला इथे चेक करायचं इफ अनसेव्ड चेंजेस. जर अनसेव्ड चेंजेसमध्ये व्हॅल्यू असेल म्हणजेच ती जर ट्रू असतील तर आपल्याला एक कन्फर्म डायलॉग द्यायचा आहे किंवा तुम्ही इथे तुमच्याकडे जसं की आपण आता शिकणारच आहोत पुढे की जसं आपण मॉडेल डायलॉग कोणत्या पद्धतीने देऊ शकतो किंवा आपल्याला अलर्ट्स वगैरे जर द्यायचे असतील, नोटिफिकेशन टाईप द्यायचं असेल तर ते कोणत्या पद्धतीने आपण बनवू शकतो तर ते सुद्धा आपण शिकणार आहोत. तर त्याचा वापर आपण पुढे करणारच आहोत. पण फॉर आता सध्या आपल्याला काय करायचं आहे की एक कन्फर्म नावाची एक मेथड आहे विंडोची, अलर्ट नावाची कन्फर्म नावाची विंडोची मेथड असते. तर ती मेथड आपण यूज करूया इथे. तर विंडो डॉट कन्फर्म म्हणून एक मेथड आहे. ठीक आहे. तर कन्फर्म मेथड आपल्याला यूज करायची. काय करणार आपण इथे, आर यू शुअर. ठीक आहे. यू वॉन्ट टू लिव्ह. ठीक आहे. तर आर यू शुअर यू वॉन्ट टू लिव्ह अशा पद्धतीचा आपल्याला कन्फर्म मेसेज लिहायचा आहे. आणि हा जो कन्फर्म मेसेज आहे हा रिटर्न करतो बुलियन. ठीक आहे. काहीतरी एक रिटर्न करतो. तर इथे बघायचं आहे आपल्याला रिस्पॉन्स जर ट्रू असेल तर जर त्याने युजरने जर म्हटलं हो मला मूव्ह व्हायचं आहे किंवा लिव्ह करायचं आहे तर याचाच अर्थ काय झाला आहे की त्याने ओकेवर क्लिक केलेलं आहे. तर आपण काय करायचं, एक व्हेरिएबल घ्यायचा आहे, जो काही रिस्पॉन्स आहे तो इथे स्टोअर करायचा आहे. या रिस्पॉन्सला आपल्याला चेक करायचं आहे. जर रिस्पॉन्स असेल तर आपल्याला रिटर्न टू करायचं आहे की जेणेकरून तो युजर जो आहे नेक्स्ट राऊटला मूव्ह झाला पाहिजे. तर एल्समध्ये आपल्याला रिटर्न फॉल्स करायचं आहे इथे. ठीक आहे. आणि जर अनसेव्ड चेंजेस नसतील तरी सुद्धा आपल्याला इथे रिटर्न करायचं ट्रू. ठीक आहे. अनसेव्ड चेंजेस नसतील म्हणजेच काय, तर जे चेंजेस आहेत ते सगळे सेव्ड चेंजेस आहेत. तर त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला त्या पर्टिक्युलर युजरला अलाव करायचं आहे की तो दुसऱ्या राऊटला गेला पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सेव्ह करायचं सगळं. सेव्ह केल्यानंतर आता हा कॅन डिॲक्टिव्हेट गार्ड जो आहे तो आपल्याला असाइन करायचा आहे. कुठे, आपल्याला पुन्हा राऊटमध्ये जावं लागेल आहे, ॲप राऊटमध्ये. तर मेनूच्या अंडर चॅप्टर आहे. तर आता चाइल्ड जे राऊट आहेत आपल्याला त्या फाईलमध्ये जावं लागेल, चाइल्ड राऊटमध्ये. ठीक आहे. तर इथे चॅप्टर नावाचा आपला कंपोनंट आहे किंवा पाथ आहे. तर इथे आपल्याला कॅन डिॲक्टिव्हेट नावाचा की यूज करावा लागेल. तर या कीमध्ये आपल्याला यूज करायची आहे कॅन डिॲक्टिव्हेट गार्ड. ठीक आहे. तर कॅन डिॲक्टिव्हेट गार्डला आपण इथनं इम्पोर्ट करायचं आहे. तर कॉमा द्यायचा आहे. आता इथे एक एरर येतोय. ठीक आहे, की कॅन डिॲक्टिव्हेट फंक्शन ऑफ चॅप्टर कंपोनंट इज नॉट असाइनेबल टू एनी. बरोबर आहे. तर मग इथे कसं करायचं आहे आपल्याला, ठीक आहे, अरे जो आहे अरे इथे एक्सपेक्ट केला जाते. तर अरेमध्ये आपल्याला तो गार्ड जो आहे तो द्यावा लागतो इथे. जसं तुम्ही इकडे पाहिलंय ॲप राऊट्समध्ये आपण अरेमध्येच कॅन ॲक्टिव्हेट गार्ड दिला होता. तर चाइल्ड राऊटमध्ये आपल्याला पुन्हा कॅन डिॲक्टिव्हेटसाठी कॅन डिॲक्टिव्हेट गार्ड इथं द्यावा लागतो. आता सगळे चेंजेस मी सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर ज्यावेळेस मी इकडे ब्राउझरला येतो तर तुम्ही ते बघू शकता. आता आपल्याला लॉग इनला जायचं आहे.
टेस्ट, त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे. तर आता चॅप्टरवरून ज्यावेळेस मी होमला जाईल तर तुम्ही पाहू शकता आपल्याला एक अलर्ट येईल. ठीक आहे, आर यू शुअर यू वॉन्ट टू लिव्ह. तर ज्यावेळेस मी याला कॅन्सल करेल तर रिटर्न फॉल्स होईल, आपण चॅप्टरवरनं होमवर जाणार नाहीत. ठीक आहे, कॅन्सल केलं तर मी चॅप्टरवरच थांबलोय. पुन्हा मी प्रोडक्टवर क्लिक करतोय, पुन्हा हा विचारणार आपल्याला की तुम्हाला लिव्ह करायचं आहे का नाही. आता या केसमध्ये आपण हो म्हणजेच ओकेवर क्लिक करणार. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपण जाणार प्रोडक्ट कंपोनंटला. ठीक आहे, पुन्हा चॅप्टर कंपोनंटला येणार. पुन्हा चॅप्टर कंपोनंट व्हिजिट करताना काही जर अनसेव्ड चेंजेस असतील तर त्या केसमध्ये पुन्हा आपल्याला मेसेज येणार, आपण ओके क्लिक करायचं आहे. तर त्या केसमध्ये आपण पुन्हा होम कंपोनंटला जाणार. तर हे आपण बेसिकली काय केलंय की आपण एक वॉर्निंग टाईप दिलेली आहे युजरला की तुम्ही हा रूट सोडून दुसऱ्या रूटला जाताय, परंतु तुमच्याकडे त्या पर्टिक्युलर कंपोनंटमध्ये काहीतरी अनसेव्ड चेंजेस आहेत. ठीक आहे, काहीतरी एक अनसेव्ड चेंजेस आहेत जे तुम्ही सेव्ह करायचे विसरलात. तर मग त्या केसमध्ये आपण एक सांगू शकतो त्यांना की एक कन्फर्म डायलॉग तुम्ही देऊ शकता. तर त्या केसमध्ये त्याने ओके केलं तर ठीक आहे, कॅन्सल केलं तरी ठीक आहे. म्हणजे दोन्ही केसमध्ये आपण इथे हँडल केलेले आहेत. तर आता आपण एक काम करूया, याचे जे पॅरामीटर आहे ते सगळे समजून घेऊया. ठीक आहे, तर आता आपल्याला जायचं कॅन ॲक्टिव्हेट फंक्शनमध्ये. पहिलं जे आहे कंपोनंट आहे ते तुम्हाला कळालेलंच असेल. आता करंट राऊट जे आहे हे ॲक्टिव्हेटेड राऊट स्नॅपशॉट याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. करंट स्टेट आहे, राउटर स्टेट स्नॅपशॉट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेट आहे, ती सुद्धा राउटर स्टेट स्नॅपशॉटच आहे. ठीक आहे, तर आपण एक काम करूया, कन्सोल लॉग करूया सगळे पॅरामीटर, जेणेकरून आपल्याला समजतील प्रत्येकामध्ये काय आहे ते. कन्सोल डॉट लॉग, आपल्याला करंट रूट जे आहे तो कन्सोल लॉग करायचा आहे. त्याच्यानंतर करंट स्टेट आहे ती कन्सोल लॉग करायची आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेट जी आहे ती कन्सोल लॉग करायची. सगळ्या गोष्टी आपण कन्सोल लॉग केलेल्या आहेत. ज्यावेळेस मी आता होमवर क्लिक करेल तर तुम्ही पाहू शकता इथे कन्सोलमध्ये आपल्याकडे तिन्ही स्टेट आलेले आहेत. ठीक आहे, इथे जसं की मी तुम्हाला ॲक्टिव्हेटेड राऊट स्नॅपशॉटबद्दल माहिती दिली होती. इथे URL आहे, पॅराम्स आहे, क्वेरी पॅराम्स आहे, फ्रॅगमेंट्स आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता राउटर स्टेट स्नॅपशॉट आहे. तर रूट आहे ट्री नोड आणि सध्याची जी URL आहे ती आहे चॅप्टर आणि नेक्स्ट URL जी आहे ती आहे होम. कारण की आपण नेक्स्ट URL म्हणजेच नेक्स्ट मेनूवर कुठे क्लिक केलं होतं, आपण होम मेनूवर क्लिक केला होता. त्याच्यामुळे जी नेक्स्ट URL आहे ती आहे होम आणि प्रिव्हियस URL किंवा जी करंट URL आहे ती आहे चॅप्टर. ठीक आहे, तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं या आपल्या कॅन ॲक्टिव्हेट गार्डमध्ये, तर ही जी स्टेट असते तर ही आपल्याला URL रिप्रेझेंट करते. ठीक आहे, ट्री नोड म्हणजेच जिथनं आपण सुरुवात केलेली आहे तिथनं URL आपल्याला जी आहे ती प्रोव्हाइड करत असते. तर मोस्टली हे जे दोन्ही पॅरामीटर आहेत करंट स्टेट आणि नेक्स्ट स्टेट, आता या केसमध्ये कसं असतं की आपण जुना URL सोडून नव्या URLला मूव्ह करत असतो किंवा मूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या केसमध्ये आपण एक अलर्ट दाखवतोय. तर या नेक्स्ट स्टेटचा जो वापर आहे आपण करू शकतो. जे राउटर आहे आपला, हा राउटर इंजेक्ट करून आपण नेव्हिगेट मेथडने सुद्धा आपण त्या पर्टिक्युलर युजरला नेव्हिगेट करू शकतो नेक्स्ट URLला. ठीक आहे, परंतु ते जे काम आहे ते आपल्यासाठी होतं, ऑटोमॅटिक होतं. फक्त आपल्याला रिटर्न ट्रू किंवा फॉल्स करायचं आहे. तर जे राउटर आहे आपला, तो राउटर आपल्यासाठी ते काम करतो. मॅन्युअली करायचं असेल तर आपण नेव्हिगेट मेथडचा यूज करून सुद्धा मॅन्युअली करू शकतो, काहीच हरकत नाही. तर हे अशा पद्धतीचे हे तिन्ही जे पॅरामीटर आहेत तुम्हाला मी सांगितलेले आहेत. ॲक्टिव्हेटेड राऊट स्नॅपशॉटबद्दल मागच्या व्हिडिओमध्येच मी माहिती दिली होती, तुम्ही इथे पाहू शकता वरती. आणि या दोन्हीबद्दल सुद्धा मी माहिती दिली होती. जर तुम्हाला आणखी एकदा बघायचं असेल तुम्ही इथे जाऊन पाहू शकता. हे तुम्ही पॅरामीटर्स बघू शकता, सगळे आहेत. त्याच्यानंतर राउटर स्नॅपशॉटमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता URL आहे. ठीक आहे, आणि हे ट्री आहे ॲक्च्युली. ट्रीमध्ये काय आहे, या ट्रीमध्ये रूट नोड असतो आणि हे ट्री नोडचा आपल्याला एक ऑब्जेक्ट मिळतो. ठीक आहे, तर ट्री नोडचा ऑब्जेक्ट मिळतो, त्याची व्हॅल्यू आणि चिल्ड्रन जे असतील ते. आता फॉर एक्झाम्पल हा जो ट्री नोड आहे हा पॅरेंटचा असेल तर त्याचे जे चिल्ड्रन आहेत ते चिल्ड्रन आपल्याला मिळत असतात. सध्या हा स्वतःच एक चिल्ड्रन आहे आणि या होमला आणखी काही चिल्ड्रन नाही आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला चिल्ड्रन नावाचे की इथं दिसत नाही आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे तिन्ही पॅरामीटर आहेत आपल्याला आणि गरजेनुसार हे तिन्ही पॅरामीटर आपण यूज करू शकतो. जर आपल्याला एखादा डेटा रीड करायचा असेल किंवा URL व्हॅलिडेट करायचे असेल तर त्या केसमध्ये आपण यांचा वापर जो आहे करू शकतो. तर हे अशा पद्धतीचं कॅन डिॲक्टिव्हेट गार्ड आहे. एक
साधी यूज केस आपण घेतलेली आहे. रिअल टाईममध्ये सिनॅरिओज वेगवेगळे असू शकतात. तर अशा पद्धतीचं हे कॅन डिॲक्टिव्हेट फंक्शन आहे. तर मला आशा आहे तुम्हाला हा जो गार्ड आहे हा कळाला असेल, आणि तुम्हाला जर कळाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.